बसवलिंग महाराजांचा अभंग आहे. मी नेहमी सांगत असतो अभंग साधा सोपा तरी पण आम्हाला लिहून घ्यावं लागतंय, पुन्हा पुन्हा विचारावं लागतं. कीर्तन संपलं तरी शेवटी महाराज इकडे तिकडे बघला तर असं नुसतं देतात. काही माणसं म्हणतात काय काल कोणता अभंग होता? म्हणजे अभंग काहीतरी नवीनच होता. मी नेहमी सांगत असतो कदाचित आमच्यासाठी वाट नवीन असेल पण वाट नवीन नाही, वाट जुनीच आहे, रस्ता जुनाच आहे. पण आम्ही त्या मार्गावर कधी गेलो नाही, मग आम्हाला थोडस नवीन वाटतंय. त्या मार्गावर गेलं की आम्हाला 4 वेळेस विचारावं लागतंय, हे हरणबुळला जातो का, इथून जातो का, तिथून जातो का, रस्ता आता नवीन केलाय का नाही, पूर्वीपासूनचा आहे. कदाचित आम्हाला माहिती नाही. साधू संतांनी आज साधू संतांचा अवतार म्हणजे काही 2021, 22, 24 नाही, आज 400-500 वर्षापूर्वी साधू संतांचा अवतार झाला आणि त्यांच्या अवतार कार्यामध्ये आलेला अनुभव त्यांनी व्यक्त केला, कवित्व केलं, अभंग लिहिले. गाऊ ते अभंग अनुमारंग हृदया माझ्या, अशी अविट अभंगवाणी बर का, अशी अवीट असणारी अभंगवाणी. तुमचं लग्न झालं का? एकटं गेलतो का बघायला? 10-5 जण सोबत घेऊन जायचं, सगळ्यांनी बरी आहे म्हणायचं, मग यांनी करून घेऊन यायचं. आणि एवढं करून सुद्धा कधी त्या बायकोचा वीट येईल, त्या प्रपंचाचा वीट येईल, परंतु अभंगवाणी ही अवीट आहे. अवीट गे माये विटेना, त्याचा कधीच वीट येणार नाही. अशी गोड अमृतवाणी अभंगवाणी. त्याला नवीन म्हणता येईल का? कदाचित आम्हाला मुखगत नसेल, ऐकण्यात नसेल, वाचण्यात नसेल, पाहण्यात नसेल, म्हणून आम्हाला नवीन वाटतोय. परंतु अभंग हा कधीच नवीन नाही. नवीन काय असते सांगू का? नवीन असतात ते भावगीत, नवीन असतात ते भक्तिगीत, नवीन असतात ते फिल्मी गीत, जे काल येतात आज राहतात, उद्या निघून जातात. परंतु अभंगवाणी अवीट आहे. आज 400-500 वर्षाचा त्यांचा अनुभव, त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव त्यांनी व्यक्त केला, कवित्व केलं. तो अभंग कदाचित आम्हाला मुखगत नसेल, कानपाट नसेल, वाचण्यात नसेल, परंतु न समजण्या इतका अवघड नाही, साधा सोपा, सर्वांना सहज समजणारा बसवलिंग महाराजांचा अभंग या सेवेसाठी निवडलाय. शिवाहार सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. किती वर्ष झाली सर त्याला? 11. जवळजवळ